नवरात्रीचा 5वा दिवस हा स्कंद माता देवीला समर्पित आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या फक्त माता नाहीत तर मोक्षप्रदायिनी देखील आहेत. त्यांच्या पूजेने भक्ताला शांती आणि सुखच मिळत नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक अडचणी दूर होतात. स्कंद माता हे देवी पार्वतीचं 5वं स्वरूप आहे. जेव्हा तारकासुराने त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचा वध करण्यासाठी भगवान शिव पार्वतीच्या पोटी कुमार कार्तिकेय म्हणजे स्कंद याचा जन्म झाला. त्यामुळे देवी पार्वतीला स्कंद माता सुद्धा म्हटलं जातं. त्यांचं स्वरूप अत्यंत करुणामय आहे. त्या पांढऱ्या शुभ्र वर्णाचे आहेत. त्यांना 4 हात आहेत. त्यांच्या 2 हातात कमळ फूल, एका हाताने स्वतःच्या मांडीवर बाल रूपात बसलेले स्कंद आणि एका हाताने अभयमुद्रा केली आहे. ते सिंहावर आरूढ आहेत, म्हणून त्यांना कमलासन असंही म्हणतात. देवी स्कंद माता ह्या करुणामयी आणि ममतामयी आहेत. ज्या भक्ताने मन, वाणी आणि कर्माने त्यांची उपासना केली, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. त्यांच्या कृपेने भक्ताला ज्ञान, विवेक, संपत्ती, आरोग्य आणि धैर्य लाभतं. पुराणात असं म्हटलं आहे की स्कंद माताला प्रसन्न करणारा भक्त स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त करू शकतो. ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.